राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची लॉटरी लागली आहे. नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना भरपाई मंजूर करण्यात आली असून मंगळवारी दुपारी 1 वाजल्यापासून पीक विमा म्हणजेच की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक शेतकरी बांधवांना पीक विमा हा कमी मिळाला होता. अनेक शेतकरी बांधवांना पीक विमा अजून पण खात्यावरती मिळालेला नव्हता. याची तक्रार जेव्हा सातत्याने विरोधकांनी सरकारपर्यंत पोहोचवण्यामध्ये आली होती, त्यावेळी सरकारने पीक विमा मंजूर करून अखेर वाटपाला शेतकरी बांधवांना सुरुवात केली आहे. होय, मंगळवारी दुपारी 1 वाजल्यापासून वाटप करण्यात येईल. पहिला टप्पा जो आहे तर तो मंगळवारी दुपारी 1 ते 7 वाजेपर्यंत सायंकाळी वाटप होईल आणि दुसरा टप्पा जो आहे तो शेतकरी बांधवांना संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा वाटप करण्यामध्ये येणार आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून सर्वात मोठी बातमी आता या ठिकाणी पीक विमा भरलेल्या शेतकरी बांधवांसाठी आली आहे. गेल्या महिन्याभरापासून शेतकरी बांधव पीक विमा कधी येणार याची सातत्याने वाट बघत होते, परंतु तांत्रिक अडचणींमुळे काही तांत्रिक बाबींमुळे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा म्हणजेच की जमा होण्यास अडचणी निर्माण झालेल्या होत्या आणि पीक विमा तटलेला होता. परंतु आता जो हा तांत्रिक प्रॉब्लेम आहे तर तो आता शेतकरी राजांनो दूर झालेला आहे आणि पैशांचं वितरण आता तुमच्या खात्यावरती या ठिकाणी सुरू करण्यात आलंय. सरकारने हा पीक विमा वाटप करण्यासाठी अजिबात काही किटकट बाबींची काही मर्यादा दिलेली नाहीये. फक्त 2 ते 3 कामे तुम्हाला करायची आहेत आणि तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे. तर पहा, आता सरकारच्या माध्यमातून पहिली अट म्हणजेच की ती म्हणजे मागच्या 2 ते 3 महिन्यापूर्वी तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता भेटलेला असेल तर तशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती तर पीक विम्याचे हेक्टरी 23,000 रुपये हे जमा करण्यामध्ये येणार आहेत. परंतु सर्वच जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा वाटप होणार नाहीये. फक्त 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये आज मंगळवारी वाटप होईल आणि बुधवारी या ठिकाणी 10 जिल्ह्यांमध्ये होईल आणि गुरुवारी या ठिकाणी शेतकरी बांधवांनो 10 ते 15 जिल्ह्यांमध्ये वाटप होईल. मग आता नेमकी ते कोणते 10 जिल्हे आहेत? त्या 10 जिल्ह्यांमध्ये आज मंगळवारी दुपारी 1 वाजल्यापासून हेक्टरी 23,000 रुपये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे. त्या आपण जिल्ह्यांची यादी तर शेतकरी बांधवांनो पाहणारच आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून अशीच पीक विमा योजनाविषयी माहिती मिळत राहील. तर चला पाहूया सविस्तर अपडेट. तुम्हाला पीक विमा आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो मंजूर करण्यात आला आहे. आता पीक विम्याचा जो पहिला हप्ता होता हो 2-3 टप्प्यामध्ये पूर्ण करण्यामध्ये आला होता. केंद्र सरकारचे कृषी मंत्री जे आता आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं पीक विम्याचे तुम्हाला 3 टप्पे वाटपाचे असतील. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा. पहिल्या टप्प्यातील अनेक शेतकरी बांधवांना पीक विमा या ठिकाणी वाटप झाला आहे. त्यामध्ये आता अनेक शेतकरी बांधवांना कमी पीक विमा या ठिकाणी मिळाला आहे. त्यानंतर दुसरा टप्पा या ठिकाणी सरकारने मागच्याच आठवड्यामध्ये सुरू केलेला होता, परंतु बँकांचा काही तांत्रिक प्रॉब्लेम आला होता. त्यामुळे आता ज्या शेतकरी बांधवांना सोडणाऱ्या ज्या आता कंपन्या आहेत तर त्यांना सुद्धा शेतकरी बांधवांना वाटपाची काहीतरी अडचण आली होती. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली होती त्या शेतकरी बांधवांचा पीक विमा जमा व्हायचा थांबलेला होता. आता सर्व बँकांचा प्रॉब्लेम आणि व्यवस्थितपणे सर्व प्रॉब्लेम ठीक झाला आहे. आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जशा प्रकारे तुम्हाला PM किसान योजनेच्या मागच्या महिन्यामध्ये त्याच्या मागच्या महिन्यामध्ये PM किसानचे 2,000 रुपये मिळालेत, आता तशाच प्रकारे या 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज मंगळवारी दुपारी 1 वाजल्यापासून तर सायंकाळी 12 वाजेपर्यंत पूर्णपणे पैशांचं वितरण होणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, तर आता पहा, नंबर 1 वरती जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये तुमचा जर जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. आज मंगळवारी तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम ही जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता जिल्ह्यांची यादी सविस्तरपणे जाणून घ्या. तुमचा जिल्हा येतो की नाही हे देखील पहा. तर पहा, नंबर 1 वरती आहे बीड. बीड मधील जर शेतकरी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या देखील खात्यावरती 23,000 रुपये इतका मोठा पीक विमा रक्कम जमा होणार आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला पीक विम्याला मंजुरी देण्यामध्ये आलेली असून ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा 22वा 23वा हप्ता मिळालेला आहे
तर अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम देखील जमा होणार आहे। तर आता शेतकरी बांधवांनो, नंबर 2 वरती जिल्हा आहे अमरावती। अमरावतीमधील शेतकरी असाल, अमरावतीमध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा किंवा वाट पाहण्याचं सर्व काही संपलेलं आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम काहींना 23,000 मिळेल, काहींना 17,000 रुपये मिळेल, तर काहींना यापेक्षाही अधिक रक्कम सुद्धा मिळू शकते। त्यामुळे अमरावतीमधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा या यादीमध्ये नाव आलेलं असून, बुलढाणामधील शेतकरी असाल, बुलढाणामध्ये राहून शेती करत असाल, तुम्हाला देखील पीएम किसान योजनेचे पैसे जमा झालेले असतील, तर त्याच बँकेच्या खात्यावरती तुमच्या देखील खात्यावरती आता राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विम्याला देखील मंजुरी देण्यामध्ये आलेली असून, आज मंगळवारी दुपारी 1 वाजल्यापासून तर सायंकाळी 12 वाजेपर्यंत बुलढाणामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम तुमच्या हेक्टरी प्रमाणे नुकसानीप्रमाणे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। बुलढाणामधील जर शेतकरी असाल तर आता काळजी किंवा चिंता करू नका। तुमच्या देखील खात्यावरती राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा रक्कम ही पूर्णपणे जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, परभणीमधील जर शेतकरी असाल, परभणीमध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत असाल, पीक विमा कधी जमा होणार अशी प्रतीक्षा करत असाल, तर आता राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपवण्यामध्ये आलेली आहे। आता तुमच्या देखील खात्यावरती तुमच्या हेक्टरी प्रमाणे पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। बुलढाणामधील शेतकरी बांधवांना तर जमा होणारच आहे। आता त्याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, पालघरमधील शेतकरी असाल, पालघरमध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची वाट पाहत असाल, तर पालघरमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे। तुम्ही पालघरमधील कोणत्या पण जिल्ह्यामधील कोणत्या पण तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, पालघरमधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल, तरी आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम ही जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, यवतमाळमधील जर शेतकरी असाल, यवतमाळमध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची अत्यंत गरज असेल, पीक विम्याची वाट पाहत असाल, तुम्हाला सुद्धा पीएम किसान योजनेचे पैसे जमा झालेले असतील, मागील हप्ते पीएमचे जमा झालेले असतील, तर राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून यवतमाळमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। यवतमाळमधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल, यवतमाळमधील कोणत्या पण एका शेतकरी असाल, तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या सुद्धा नुकसानीप्रमाणे हेक्टरी प्रमाणे पीक विमा रक्कम तुम्हाला जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, ठाणेमधील शेतकरी असाल, तुम्हाला सुद्धा पीक विमा रक्कम कधी जमा होणे असं प्रश्न असेल, अशी प्रतीक्षा तुम्ही करत असाल, तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम ही जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, हिंगोलीमधील जर शेतकरी असाल, हिंगोलीमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत असाल, तर तुमची सुद्धा प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम त्यानंतर शेतकरी बांधवांनो, गडचिरोलीमध्ये राहून शेती करत असाल, गडचिरोलीमधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा पीक विम्याची वाट पाहत असाल, तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।